हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6th स्टँडर्डचा जो 6th चॅप्टर आहे सबस्टान्सेस इन डेली यूज तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया. आपला 6th स्टँडर्डचा 6th चॅप्टर सबस्टान्सेस इन डेली यूज म्हणजेच आपण रेग्युलर जे काही पदार्थ ज्या काही वस्तू यूज करतो याच्याबद्दल आज आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल विच 3 ऑब्जेक्ट्स डू यू सी इन द पिक्चर. आता या पिक्चरमध्ये आपल्याला 3 ऑब्जेक्ट कोणते दिसत आहेत तर आपल्याला चेअर दिसते, टेबल दिसतोय आणि कपाट दिसतंय. हाऊ डिड यू आयडेंटिफाय देम. आपण त्यांना कसं आयडेंटिफाय केलं तर ऑफकोर्स त्यांच्या दिसण्यावरनं, त्यांच्या आकारावरनं आपण त्यांना आयडेंटिफाय केलं. व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. ते कोणत्या मटेरियलने बनलेले आहेत. तर आपण जर चेअरबद्दल म्हटलं तर चेअर जी आहे ती लाकडापासून तयार झालेली आहे. देन इफ वी टॉक अबाउट टेबल तर टेबल हा तुमचा प्लास्टिकपासून बनलेला आहे. कपाट जे आहे कपाट कशापासून बनलं आहे, आयर्नपासून बनलं आहे, राईट. देन फोर्थ, कॅन एनी वन ऑफ दिस मटेरियल्स बी यूज टू मेक ऑल द 3 ऑब्जेक्ट्स. आता या प्रत्येक पदार्थापासून या 3ही वस्तू बनवता येतील का तर हो, बनवता येतील, राईट. देन सबस्टान्सेस अँड ऑब्जेक्ट्स म्हणजेच एखादा तो पदार्थ आणि ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तू. ओके. ऑल सबस्टान्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. सगळे जे सबस्टान्सेस असतात, पदार्थ असतात हे त्याच्या खूप लहान लहान अशा कणांनी बनलेले असतात. ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टान्सेस आणि जे ऑब्जेक्ट्स असतात, ज्या वस्तू असतात ते त्या लहान लहान कणांनी बनलेले जे पदार्थ असतात त्या पदार्थांपासून तयार झालेले असतात. ऑब्जेक्ट्स हॅव अ स्पेसिफिक शेप. देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट बाय विच वी आयडेंटिफाय देम. ऑब्जेक्ट जे असतात त्यांना त्यांचा स्पेसिफिक स्पेस असतो ज्याच्या थ्रू आपण त्यांना आयडेंटिफाय करतो. वी यूज वूड, प्लास्टिक और स्टील टू मेक अ टेबल, चेअर और कपाट. आपण वूडचा यूज करतो, आपण प्लास्टिकचा यूज करतो, आपण स्टीलचा वापर करतो. कशासाठी तर टेबल, चेअर आणि कपाट जे आहे ते या वस्तू तयार करण्यासाठी. दिस सबस्टान्सेस हॅव द स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू मेक दीज आर्टिकल्स. आणि या सबस्टान्सेसमध्ये, या पदार्थांमध्ये ती स्ट्रेंथ आहे, ती पॉवर आहे की त्या वस्तू ज्या आहेत त्या या पदार्थाने बनवू शकतात. ओके. याचं उदाहरण म्हणजे जर आपण समजा कागद घेतला तर कागदाची तुम्ही चेअर तयार करू शकता का तर नाही, राईट. सो तो मजबूतपणा जो आहे तो या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. वूड म्हणा किंवा प्लास्टिक म्हणा, स्टील म्हणा. ऑल्सो दिस सबस्टान्सेस कॅन बी गिवन अ डिझायर शेप. आपण त्याच पद्धतीने या सगळ्या पदार्थांना हवा तो शेप जो आहे तो देऊ शकतो. इट मीन्स दॅट वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टान्सेस टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स. याचाच अर्थ आपण ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, हे जे पदार्थाचे गुणधर्म आहेत हे बघून ती वस्तू जी आहे ती आपण तयार करतो. देन द सेम सबस्टान्स और मटेरियल कॅन बी यूज टू मेक मेनी ऑब्जेक्ट. आणि हे जे एकाच पदार्थापासून अनेक वस्तू ज्या तयार केल्या जातात याची आपण आता लेट अस सी सम सच एक्झाम्पल. याचे आता एक्झाम्पल आपण बघू, उदाहरण आपण बघू. तर फर्स्ट त्यांनी दिले कॉटन. कॉटनपासून आपण काय बनवतो, कापसापासून तर क्लोथ बनवतो, कपडे बनवतो. देन फायबर और थ्रेड. फायबर जे आहेत धागे किंवा थ्रेड म्हणजेच दोरा जो असतो तो. साडी, बरोबर, साडीसुद्धा आपण कॉटनपासून बनवतो. देन हँकरचिफ्स, रुमाल जे असतात ते. देन क्विल्ट्स म्हणजेच रजाई जी असते. मॅट्रेसेस, गादी. देन पिलो म्हणजेच उशी. या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कशापासून तयार होतात, मेनली तर कापसापासून तयार होतात. देन सेकंड वन आयर्न म्हणजेच लोखंड. तर या लोखंडापासून काय तयार होतं तर कन्स्ट्रक्शन स्टील,
बार्स, जे कन्स्ट्रक्शनच्या वेळी ज्या सळ्या असतात ना, बिल्डिंग वगैरे उभारताना आपण बघितल्या असतील उभ्या सळ्या, सो त्यांना कन्स्ट्रक्शन स्टील बार्स असं म्हणतात. देन ग्रिडल्स, ओके, तवा जो आहे तो. देन पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल जे आहे, वाहन जे आहे त्याचे पार्ट जे आहे ते. इलेक्ट्रिकल पोल जो आहे, विजेचा खांब जो आहे तो. देन टेबल, कबर्ड एक्सेट्रा, टेबलसुद्धा तयार होतो आणि आपला जो कपाट आहे तो सुद्धा तयार होतो. देन ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियमपासून काय तयार होतं तर किचन युटेन्सिल्स, म्हणजे स्वयंपाकघरात ज्या काही आपण वस्तू वापरतो त्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात काही. इलेक्ट्रिकल केबल्स एक्सेट्रा, आणि ज्या वीज वाहक तारा असतात त्या, ओके, ह्या ॲल्युमिनियमच्या असतात. कारण ॲल्युमिनियममध्ये वीज वाहून नेण्याची जी क्षमता आहे ती त्या इलेक्ट्रिकल केबलमध्ये, ती त्या वीजवाहक तारेमध्ये असते. बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टान्सेस वी कॅन सिलेक्ट सबस्टान्सेस सुटेबल फॉर अवर पर्पोज. आणि आपण या सगळ्या पदार्थांचे जे गुणधर्म आहेत त्यांच्यामध्ये असलेले, याच्यानुसारच आपण ती गोष्ट चूज करतो की बाबा हा पदार्थ यूज करून आपण ही वस्तू तयार करू शकतो. अशा प्रकारे तो आपण चूज करतो. द सबस्टान्सेस इन एव्हरीडे यूज आर ऑफ टू मेन काइंड. दोन प्रकारे हे जे सबस्टान्स आहेत त्याचे दोन प्रकार आहेत. नॅचरल अँड मॅनमेड सबस्टान्सेस, म्हणजेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित. ओके, नाव ट्राय दिस. काय सांगितलं आपल्याला? मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस अँड नोट डाऊन द सबस्टान्सेस दे आर मेड ऑफ. आता तुमच्या घरात ज्या काही ऑब्जेक्ट्स आहेत, ज्या काही वस्तू आहेत, त्यांची नावं लिहायची आहेत आणि त्या कशापासून तयार झालेत हे याची आपल्याला लिस्ट करायची आहे. देन क्लासिफाय. आता इथे क्लासिफाय आपल्याला सांगितलं आहे, वर्गीकरण करायला सांगितलं आहे. कशात तर क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टान्सेस अकॉर्डिंग टू देअर यूज. आणि हे जे फॉलोइंग सबस्टान्सेस आहेत ते त्यांच्या यूजनुसार, त्यांच्या वापरानुसार आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. तर सबस्टान्स आहेत सँड, सोप, वूल, विंडो ग्लास, देन बंबू, कॉटन, ब्रिक्स, सिल्क, लिफी व्हेजिटेबल्स, सिमेंट, फ्रूट, वॉटर, शुगर. ओके, सो हे सगळे सबस्टान्सेस जे आहेत ते तुम्हाला अकॉर्डिंग टू देअर यूज, त्यांच्या वापरानुसार आपल्याला त्याचं वर्गीकरण जे आहे ते करायचं आहे. देन यूज युअर ब्रेन पॉवर. आता इथे ब्रेन पॉवर काय सांगितलं आहे तर मेक अ लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स ईच ऑफ विच कॅन बी मेड फ्रॉम सेव्हरेबल सबस्टान्सेस. म्हणजे प्रत्येक एक पदार्थ जो आहे तो पदार्थ हा वेगळा असतो, बरोबर, पण ती वस्तू मात्र एकच असते. आणि अशा वेळी वस्तूंची उदाहरणे सांगा असं त्यांनी विचारलं आपल्याला. नंतर त्यांनी काय सांगितलं, कॅन यू टेल what is the difference between these two groups of natural substances. आता दोन ग्रुप जे आहेत ते कोणत्या प्रकारे पडले आहेत बघा. लेदर, ज्यूट, वूल, कॉटन अँड वॉटर, सॉईल, मेटल्स. ओके, सो हे काय आहेत डिफरन्स बिटवीन टू ग्रुप्स ऑफ नॅचरल सबस्टान्सेस. या पदार्थांपैकी दोन ग्रुप पडले त्यांच्यामध्ये, तर ह्याचा डिफरन्स काय आहे. लेदर, देन ज्यूट, ओके, देन वूल, कॉटन, वॉटर, सॉईल, मेटल्स, हे काय आहेत, हे नॅचरल सबस्टान्सेस आहेत, बरोबर. सो बघूया आपण काय सांगितलं आहे. नॅचरल सबस्टान्सेस, ओके, नॅचरल सबस्टान्सेस म्हणजेच काय, नैसर्गिकरित्या मिळालेलं. सो सबस्टान्सेस अवेलेबल इन नेचर आर कॉल्ड नॅचरल सबस्टान्सेस. सबस्टान्सेस निसर्गात उपलब्ध असणारे जे पदार्थ आहेत त्यांना नॅचरल सबस्टान्सेस म्हणतात. ऑफ दिस द सबस्टान्सेस ऑफ द फर्स्ट ग्रुप आर ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. आणि याच्यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये जे सबस्टान्सेस आहेत ऑब्टेन फ्रॉम फर्स्ट ग्रुप आर फ्रॉम लिव्हिंग थिंग, ते लिव्हिंग थिंगपासून तयार झालेले आहेत. ओके, सबस्टान्सेस ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग आर कॉल्ड बायोटिक सबस्टान्सेस. आणि जे पदार्थ हे सजीवांपासून आपल्याला मिळणाऱ्या पदार्थांपासून मिळतात तर त्यांना जैविक पदार्थ असं म्हणतात. म्हणजेच बायोटिक सबस्टान्स असं
म्हणतात. देन एअर, सॉईल, वॉटर आर सबस्टान्स दॅट आर नॉट ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग. आता जे लिव्हिंग थिंगपासून मिळत नाहीत असे कोणते आहेत, तर एअर, सॉईल अँड वॉटर. ओके, हे सबस्टान्स आपल्याला लिव्हिंग थिंगपासून मिळत नाहीत. हाव आर लेदर अँड वूल डिफरंट फ्रॉम ज्यूट अँड कॉटन. लेदर आणि वूल हे ज्यूट आणि कॉटनपेक्षा कसे वेगळे असतील, तर बघूया आपण याचं उत्तर. लेदर अँड वूल आर ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स. लेदर आणि वूल जे असतात, लोकर जी असते ती ॲनिमलपासून आपल्याला मिळालेली असते. दे आर ऑफ ॲनिमल ओरिजिन. ओके, whereas jute and cotton are substances of plant origin. आणि जूट आणि कॉटन जे आहेत ते कसे आहेत, ते प्लांट ओरिजिन आहेत. डू वी फाइंड प्लास्टिक, नायलॉन, ब्रास और सिमेंट इन नेचर. आपल्याला प्लास्टिक, नायलॉन किंवा ब्रास जे आहे, सिमेंट जे आहे, हे आपल्याला निसर्गात मिळतं का, तर नाही मिळत. बरोबर, मग का नाही मिळत, ते ह्या गोष्टी कशा आहेत, ह्या मॅनमेड आहेत. ओके, सो आता आपण मॅनमेड सबस्टान्सेस बघूया. इट इज ह्युमन नेचर टू स्ट्राईव्ह फॉर न्यूअर थिंग्स अँड टू ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. माणूस जो आहे तो सतत नवीन नवीन गोष्टीचा शोध घेत असतो. बरोबर, आणि स्वतःचं जे लाईफ आहे ते सोयीस्कर करण्याचा तो प्रयत्न करत असतो. राईट. As result of his efforts, man not only learn to use natural substances but also began to process them to make new substances. आणि हीच जी त्याची सवय आहे, हीच जी त्याची नवीन नवीन शिकण्याचं जे त्याचं माणसाचं एक स्वभाव आहे, याच्यामुळे काय होतं, तर नॅचरल सबस्टान्सेस बट ऑल्सो बिगन टू प्रोसेस. जे नॅचरल सबस्टान्सेस आहेत, नैसर्गिक जे पदार्थ आहेत, यांच्यावर सुद्धा प्रोसेस करून त्या माणसाने नवीन काहीतरी जे पदार्थ आहे तो बनवलेला आहे. सेव्हरल सच सबस्टान्सेस आर इझियर टू यूज अँड कॅन बी मेड अवेलेबल इन प्लेंटी ॲट अ लो कॉस्ट. ओके, जेच काय, तर काही जे पदार्थ आहेत ते यूज करण्यासाठी, त्यांचा वापर करण्यासाठी सुद्धा ते खूप सोयीचे आहेत आणि कमी खर्चात असे ते आपल्याला भरपूर जास्त प्रमाणात मिळू शकणारे असे असतात. ओके, देन देअरफॉर दिस सबस्टान्सेस केम टू बी यूज्ड ऑन अ लार्ज स्केल. आणि त्याच्यामुळे हे जे सबस्टान्स आहेत, हे जे पदार्थ आहेत, ते लार्ज स्केल, मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा उपयोग जो आहे तो होऊ लागला आहे. देर आर ग्रेट मेनी सच मॅनमेड सबस्टान्सेस इन यूज टुडे. आताच्या घडीला मॅनमेड सबस्टान्सेस जे आहेत, मानवनिर्मित जे पदार्थ आहेत, ते खूप प्रमाणात आहेत. ओके, then new substances produced by processing natural available substances are called man-made substances. Man-made substances म्हणजेच काय, तर न्यू सबस्टान्सेस म्हणजे नवीन पदार्थ ज्यांच्यावर प्रक्रिया करून ते नेचरमध्ये, निसर्गात आपल्याला मानवाने उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यांना मॅनमेड सबस्टान्सेस असं म्हणतात. ओके, देन earlier irlis or capes made of grass or sackcloth were used for protection from rain. आधीच्या काळी काय व्हायचं, तर पावसाचं संरक्षण करण्यासाठी गवत जे आहे किंवा इरली, आपल्याला इरली हा शब्द तुम्ही याआधी ऐकला असेल की नाही माहीत नाही, बट इरली म्हणजे पावसापासून संरक्षण होण्यासाठी माणूस जे गोनपाटासारखं असं अंगावर जे घेतो, ओके, डोक्यावर जे घेतो त्याला इरली असं म्हणतात. ओके, पावसापासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून. देन सेक क्लोथ वर यूज्ड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम रेन. आणि जे सेक क्लोथ आहे ते त्याचा सुद्धा वापर जो आहे तो होतो. द रेनकोट, स्कूल बॅग्स अँड द नोट कवर अँड द बुक कवर्स यू यूज कॅन ऑल बी मेड फ्रॉम प्लास्टिक. तुमचे जे रेनकोट आहे, दप्तर आहे, वयांचे जे कवर आहेत, हे सगळे कशाचे तयार झालेले आहे, हे सगळे प्लास्टिकचे तयार झालेले आहेत. डेलिकेट आर्टिकल्स, perishable fruits etc. require packing to pack
TV set, refrigerator, etc. Big cartoons and thermocol are being used. आणि ज्या नाजूक वस्तू असतात, ओके, जसं टी व्ही सेट झाला, रेफ्रिजरेटर झाला, अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या पॅक करण्यासाठी आपल्याला कशाची गरज जी आहे ती भासते, तर जे कार्टन्स असतात ना मोठमोठे टी व्हीचे वगैरे थर्माकॉल, ते ते तुम्ही बघितले असतील, थर्माकॉलचे वगैरे असतात. तर अशा वस्तूंचा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पॅक करण्यासाठी वापर होतो. ऑल दिस आर मॅनमेड सबस्टान्सेस. दिस सबस्टान्सेस आर वॉटरप्रूफ ऑफ वॉटर रेजिस्टन्स. आणि हे पाणी जे आहे, या पाण्याला असं वॉटर रेजिस्टन्स म्हणजेच त्याला शोषून घेण्याची जी क्षमता आहे, ओके, ते ते ह्या पदार्थामध्ये ते नाही आहे. ओके, थर्माकॉल जसं आहे, थर्माकॉलचं उदाहरण, थर्माकॉलवर जर पाणी पडलं तर थर्माकॉल ते पाणी कसं करतं, झटकून टाकतं, म्हणजेच थर्माकॉलवर ते पाणी राहत नाही, राईट. सो हे वॉटर रेजिस्टन्स आहे. पाण्याचा या पदार्थांवर, या गोष्टींवर किंवा या वस्तूंवर काहीच फरक जो आहे तो पडत नाही. ओके. देन लाईट वेट अँड इझी टू ट्रान्सपोर्ट. ते लाईट वेट असतात. थर्माकॉलचंच उदाहरण घ्या, ते लाईट वेट आहे, वजनाने हलका आहे, त्याच्यामुळे इझी टू ट्रान्सपोर्ट. दॅट इज वाय दे आर बीइंग यूज इन्क्रीजली. आणि म्हणूनच त्याचा वापर जो आहे तो वाढलेला आहे. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. Complete the table below showing how substances of daily use are classified. आता खाली आपल्याला एक टेबल दिला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायला सांगितलं आहे आणि आपण वर्गीकरण केले जाते याच्यासाठी आपल्या वापरातील जे पदार्थ आहेत, ओके, त्यांचं आपल्याला डेली यूजचे जे पदार्थ आहेत त्यांचे आपल्याला क्लासिफिकेशन करायचे. सो सबस्टान्सेस इन डेली यूज, आधी मॅनमेड आहे, तर मग ह्या बाजूला काय येणार, इथे नॅचरल येणार. ओके, नॅचरल. देन नॅचरलमध्ये आपण दोन पाहिले, एक अबायोटिक आणि एक बायोटिक. ओके, म्हणजेच जे सजीवांपासून तयार झालेले नाही आहेत ते, आणि जे सजीवांपासून तयार झालेले आहेत ते. मॅनमेड आपण पाहिलं. ओके, सो मॅनमेडमध्ये काय येणार, तर मानवनिर्मित जे पदार्थ आहेत ते मॅनमेडमध्ये येणार. देन अबायोटिक आणि बायोटिक. बायोटिकमध्ये कोणते येणार, प्लांट ओरिजन, आणि इथे ॲनिमल ओरिजन, जे प्राण्यांपासून तयार केले जातात ते ॲनिमल ओरिजन. देन प्लांट ओरिजनमध्ये एक्झाम्पल काय येणार, ट्रीचं येणार, आणि ॲनिमल ओरिजनमध्ये एक्झाम्पल लेदरचं येणार. ओके, सो असा आपला चार्ट जो आहे तो इथे कंप्लीट होतो. ओके, क्लासिफाय द व्हेरियस सबस्टान्सेस अवेलेबल इन द हाऊस ॲज नॅचरल अँड मॅनमेड सबस्टान्सेस. आता आपल्याला वेगवेगळे जे सबस्टान्सेस आहेत, आपल्या घरातच ज्या वस्तू आहेत त्यांना क्लासिफाय करायला सांगितले, नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन गटात. सो एक्झाम्पल ऑफ मॅनमेड सबस्टान्सेस. आधी आपण मॅनमेड सबस्टान्सेस बघूया. सो एरिया ऑफ यूज, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये कोणत्या प्रकारचे नॅचरल सबस्टान्सेस यूज होतं, तर बांबू, स्टोन, सॉईल, वूड, कॉटन, फ्रॉन्ड्स आणि लाईम. ओके, हे पदार्थ मॅनमेड सबस्टान्सेस जे आहेत, कन्स्ट्रक्शन जे आहे याच्यामध्ये यूज होतात. देन मॅनमेड सबस्टान्सेस, ब्रिक, सिमेंट, कॉन्क्रीट, देन गॅल्वनाइज्ड शीट्स, क्ले टाइल्स, प्लास्टिक, देन अपस्टॉस शीट. ओके, अस्बेस्टॉस शीट म्हणजेच अस्बेस्टॉसचे पत्रे आपण म्हणू. ओके, पहिला ब्रिक आहे म्हणजेच विटा, देन सिमेंट, देन कॉन्क्रीट, देन गॅल्वनाइज्ड शीट म्हणजे गॅल्वनाइजचे पत्रे, देन क्ले आहे, माती, देन प्लास्टिक आहे, आणि अस्बेस्टॉस शीट. ओके, अस्बेस्टॉस शीट, प्रोनाऊन्सिएशन याचं थोडंसं. देन रायटिंग मटेरियल. रायटिंग मटेरियलमध्ये कोणकोणते नॅचरल सबस्टान्सेस आहेत, ट्री बार्क, लीव्स, देन भुर्जपत्रे. ओके, देन पेन्स मेड फ्रॉम नीड्स, देन धूलपाट्य, स्टोन वॉल्स,
इन केव्स, सॉईल अँड कलर मेड फ्रॉम प्लांट. ओके, त्यानंतर मॅनमेड सबस्टान्सेस आहेत पेन, पेन्सिल, पेन, पेन्सिल मेड फ्रॉम प्लास्टिक अँड मेटल, पेपर, नोटबुक एक्सेट्रा. ओके, देन थ्रेड्स, फायबर अँड यार्न. थ्रेड कॉटन, सिल्क, वूल, आणि फायबर नायलॉन आणि रेयॉन. ठीक आहे. सो आता इथे खाली आपल्याला काय दिलंय बघूया. ग्लास कॅन बी मेड फ्रॉम सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. ग्लास जे आहे, काच जी आहे ती वाळू आणि कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच चुनखडी जी आहे याच्यापासून तयार केली जाते. हावेवर सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट कॅनॉट बी ऑब्टेन अगेन अँड अगेन फ्रॉम ग्लास. जे सँड आणि जे कॅल्शियम कार्बोनेट आहे हे त्या ग्लासमधून आपल्याला पुन्हा घेता येणार नाही. We must have observed green chilies or tomatoes turning red after some times. Have you ever seen or heard of red tomatoes become green again? तुम्ही हिरवा जो टोमॅटो आहे तो लाल झाल्याचं आपल्याला पाहिलं असेल, पण तुम्ही हिरवा जो टोमॅटो आहे तो पुन्हा तो पदार्थ जो आहे तो हिरवा दिसल्याचं तुम्हाला कळालं का? देन नाही, असं नाही होत. While making man-made substances, the properties of institutes undergo a change. आणि मॅनमेड पदार्थ तयार करताना जे घटक आहेत त्यांच्या पदार्थांच्या गुणधर्मात बदल होतो. ओके, सो द चेंज अक्युअर ड्यू टू सर्टन केमिकल रिॲक्शन. हे चेंज जे आहे ते केमिकल रिॲक्शनमध्ये होतं. These changes in the properties are permanent. हे प्रॉपर्टीजले परमनंट चेंजेस आहेत. That is, the original constitute substance cannot be obtained from the new substance, such as are called invisible changes. ओके, म्हणजेच काय तर हा जो बदल आहे रासायनिक अभिक्रिया घडल्यामुळे जो बदल होतो ते त्याच्यामुळे गुणधर्मात झालेला बदल जो आहे तो कायमस्वरूपी असतो. म्हणजेच नवीन पदार्थापासून मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही, म्हणून त्यांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. ओके, इनरिव्हर्सिबल चेंजेस असं म्हणतात. सो फ्रेंड्स, इथे आपला जो फर्स्ट पार्ट आहे या चॅप्टरचा तो कंप्लीट झाला आहे. होप तुम्हाला चॅप्टर जो आहे तो कळाला असेल. आणि ऑफकोर्स चॅप्टर जर कळाला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला आमचं सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.